सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिले। नमस्कार, आदाब। इन्वेस्टिगेशन न्यूज 24 में आपका स्वागत है। मैं सुल्ताना शेख आज की ताज़ा और अहम खबरों के साथ काशोदा से हमारे संवाददाता शमसुद्दीन शेख की खास रिपोर्ट। काशोदा के माजी सरपंच महेश ओंकार पांडे आदर्श संपन्न रत्न अवार्ड से सम्मानित किया गया। काशोदा के मौलाना आज़ाद विचार मंच की ओर से माजी सरपंच महेश ओंकार पांडे इनको आदर्श सरपंच रत्न अवार्ड दिया गया। जलगांव के माजी उप महापौर जिला नेता डॉक्टर अब्दुल करीम सालार के हाथों सम्मानित किया गया। इस कार्यक्रम में समाज सेवक भगवान महाजन, धरनगांव के माजी नगर अध्यक्ष PM पाटिल सर, माजी जिला अध्यक्ष सदस्यता महानंदनाताई दिनकर पाटिल, भुसावल के सलाउद्दीन अदीब, नूरुद्दीन मुल्ला जी की उपस्थिति यह कार्यक्रम संपन्न हुआ। कार्यक्रम कामयाब बनाने में आरिफ पेंटर, सलाउद्दीन, अलाउद्दीन शेख, जुल्फिकार अली, सलाम भाई ने मेहनत की। देखते इन्वेस्टिगेशन न्यूज 24। उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे नेते करीमदादा साळा, महिला जिल्हा प्रमुख मानदाताई, सरपंच बंटी भाऊ, सचिदा काकू, मंत्री अक्षत अली, फिरुद्दीन दादा व गावातील सर्व थोरमोठे माझे बंधू भगिनी। दादा, मी आपला मौलाना विचार मंचचे जे हे नाही त्यांची ती कोणापासून 1 रुपया घेतली आणि चांगल्या कामाची दखल घेते। मी मुलाजींना लहानपणापासून ओळखतोय, पण मला असं त्यांचं कधी आढळलं नाही त्यांनी कोणापासून पैसे घेतले असतील, काही घेतले असतील। ते चांगलं असेल त्या चांगल्याला त्यांनी कधी चांगलं म्हटलंय। गावाच्या विकासासाठी आता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कार्य केलं। आता विषय असा आहे किरण दादा, अपना समाज वोट पे गिनने जैसा है मेरा, इसके लिए मी कोणतंही कार्य करत असताना हिंदू मुस्लिम कोणत्या समाजाचा विषय नाही, विषय कोणी करायचा आता आपलाच काही नाहीये आणि आपण काय जातीचा विषय करायचा। गावाचा विकास करीत असताना मी आबासाहेबांकडून असतील किंवा आमच्या ग्रामपंचायतीकडून बंटी भाऊ, मी सरपंच असताना मी बंटी भाऊ असताना गावाची जी आधुनिक कामं आहेत, विधायक कामं आहेत त्यांच्यावर लक्ष देण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि ते करीत असताना मी तर केलाच, पण गावातील माझ्या बंधू भगिनी नागरिकांनी बी व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी बी मला बोलून आझाद विचार मंचने नेहमी मला सन्मानित केलं आणि प्रोत्साहित केलं की तुम्ही चांगलं कार्य करीत आहात। दादा, तुम्ही आम्हाला सन्मान करून माझ्या मनाला अशी ऊर्जा निर्माण करून दिली त्याची मी प्रयत्न करेन। माझ्या हाताने कोणाचंही वाईट होणार नाही एवढी मी गवाही देतो। साधीच्या बाबाच्या 1 मिनिट।